हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे सीमा शेलार व्लॉग. आणि हे आज मी बनवत आहे भज्या, कारण की माझी भाजी चपाती झालेली आहे. रोज रोज पोहे आणि उपमा खायला कंटाळा आला आहे, म्हणून आज वेगळं काहीतरी ट्राय करते. आणि आज भेंडीची भाजी बनवली, त्याच्यातूनच थोडीशी भेंडी उरलेली, मग ती बारीक बारीक कट करून घेतली. भेंडीमध्ये बेसन पीठ, हळद, जिरं, मीठ आणि पाणी टाकून थोडंसं मिक्स करून घालू याच्यात. आणि बेकिंग सोडा तर अजिबात नका घालू. जर तुम्हाला कुरकुरीत भजी हवी असेल तर पाणी कमीच घाला आणि बेसन पीठही कमी घाला आणि बेकिंग सोडा अजिबात नका टाकू. आणि सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मस्त असं तळायला घ्या. आणि मी टिफिनसाठी भेंडीची भाजी बनवली होती, तीही मस्त इथं फ्राय झालेली होती, तुम्ही बघू शकता. आणि मी ते उतरवून मग इथं पॅन आणि मी चुकून इथं पॅन बोलली, पण मी पॅन नाही ठेवलेला आहे, कुकर ठेवलेला आहे. कारण की या कुकरमध्ये खूप छान असं तेल तापतं. छोटासाच कुकर आहे, पण खूपच छान तेल तापतं इथं आणि मस्त कुरकुरीत होतात भज्या, म्हणूनच मी कुकर ठेवलं. कढईमध्ये ठेवलं असतं तर तेल लवकर तापत नाही. आणि आपल्याला जर काही कुरकुरीत वस्तू बनवायची असेल ना, तर तेल पटकन तापायला पाहिजे, तेव्हाच ती वस्तू कुरकुरीत होते. आणि मी ते भज्या काढायचं शूट करायचं विसरली. म्हणजे मला वाटलं की शूट होत आहे, पण ते शूट काय होतच नव्हतं. मी क्लिक करायचं विसरली आणि भज्या खाल्ल्या गेल्यानंतर मग आठवण आली की हे तर क्लिप तर आपण सेव्ह केलीच नाही. मग ते तसंच राहिलं. आणि हे जे मी तुम्हाला दाखवते ना, किचनच्या बाजूचं निघतंय, कारण की तिथं मी रोज रोज किचन असा घासून धुते, म्हणून तो आजूबाजूचे मीच लावलेलं होतं ते सिमेंट, पण ते पाणी टाकून टाकून निघायला लागलं. आणि ते आजूबाजूला खूपच पाणी गळतं जेव्हा मी किचनवर पाणी टाकते. पूर्ण किचन ओला होतो आणि खाली पूर्ण घरही ओलं. म्हणून माझा किचन धुणं बंद केलंय, कापडाने गुपचूप पुसून घेते. मला परत सिमेंट आणावं लागेल आणि काहीतरी जुगाड करून ते मला किचनचं लावावंच लागेल, कारण किचन धुतल्याशिवाय मला वाटतच नाही की मी किचन आवरलं आहे. जोपर्यंत मी तो किचन घासून धुत नाही, तोपर्यंत माझी अशी मनाची जी इच्छा असते ना, ती पूर्ण होत नाही की आपण व्यवस्थित काम केलं आहे आणि आपण चकाचक आवरलं आहे असं वाटत नाही. पुसलेलं किचन नाही आवडत मला, मस्त घासून धुते ना पाण्याने, तेच मला आवडतं. आणि आज थोडे जास्तीच भांडे काढले होते, ग्लास बी सगळे खूपच घाण झालेले होते. खूपच धूळ येत राहते, खिडक्या सगळं बंद असतं, पण तरीही धूळ कुठून येते काय समजतच नाही. आणि म्हणून मी ते काच ते सगळं काढून सगळं घासून घेतलं. आणि मला असं वाटतं की मी ते फिल्टर जो काच मी काढला ना, त्या साईडला लावायला पाहिजे होतं, कारण की फिल्टर खूपच या साईडला झालं आहे आणि काच या साईडला झालं आहे. जिथं काच होता तिथं फिल्टर लावलं असतं तर छान दिसलं असतं. मग मी असं सगळं किचन आवरून घेतलं, व्यवस्थित पुसून घेतलं आणि सगळं चकाचक झालं होतं. बघते आता मुलं काय करताय. आणि हा जो दंगा असतो ना प्रत्येक आईच्या घरात. काय लावलंय हाताला, दाखव. काय काय ग्लू? कसला? का रे चिराग, तुला काय वाटतं काय 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 पसार आहे घरामध्ये? हा, हसतोय मस्त अजून. का ग, हे असं काय बरं करते? तर तुम्ही बघू शकता, सगळं अस्ताव्यस्त केलेलं, सगळे ब्लँकेट ते सगळं खाली फेकून दिलं आणि मस्त वरती उभे राहून फेमिकॉल संपवताय. हा, का ग, काय काय होतं याच्याने हाताला, का बरं लावता ते? काय होतं? गोरं होतं? कोण बोललं तुला? तर तुम्ही खेळलंय का कधी असं फेमिकॉल हाताला लावून मस्त असे कातडे काढायचं? मी तर खेळली बाबा, मी पण खेळली असं लहानपणी. एवढा नाही भेटायचं आम्हाला, थोडंफार भेटायचं, पण खेळलोय आम्ही पण. दाखव रे आत, कसं काढशील रे आता सुकल्यावर. आगगावचं. आणि ही दुसरी आगगाव. सुकलं? हां, कोण आवरेल आता हे? कोण आवरणार आहे? चिराग आवरणार आहे का इशू? दोघं जण आवरायचं मिळून, ठीक आहे? नाही, दोघं मी नाही आवरणार, मी आत्ता आवरलं सगळं. तुम्ही सगळं जसं तसं करून टाकलं चिरू इशू. हा बेटा, तर तुमच्या घरी पण अशा कार्टून आहेत का? मला नक्की कमेंट करा. हां, हे खूपच 3 दिवस झाले यांना सुट्ट्या आहेत आणि मला पागल करून टाकलं या पोरांनी. अख्खा दिवसभर मी घरात आवरतच राहते. इशू, बघते काय तू माझ्याकडे? हां हां, काय? नीट बोल व्यवस्थित, काय बोलते? आवरा बेटा, आवरणार ना सगळं? हा चिराग, आवरशील ना बाबू? नाही, कोण आवरणार मग? नाही, मी नाही आवरणार. कोण आवरेल?
इशू आवरेल नक्की? खरंच? मग माझी इशू आवरणार आहे हा पसारा. बघू आता आवरते का नाही, ते तर मलाच आवरावं लागणार असं मला वाटतंय. खूपच पसारा झालाय. ही जी साडी आहे ना, ही माझ्या आईने घेतलेली मला. खूप छान आहे, मला दाखवते मी. खूप मस्त दिसते. आणि ही आहे, ही मला अण्णांनी घेतलेली, म्हणजे माझ्या सासऱ्यांनी घेतलेली दिवाळीला. ती मी आत्ता गुढीपाडव्याला घातलेली आणि फर्स्ट टाईम घातलेली मी दिवाळीनंतर. म्हणजे दिवाळीला घातलेली होती मी लक्ष्मीपूजनला, त्याच्यानंतर मी ही फर्स्ट टाईम घातली आता. ब्लाऊज नव्हतं शिवलं तेव्हा, आत्ता शिवलं आणि ते माझ्या बहिणीने पाठवलं, मग मी ती आत्ता वेअर केली होती. छान दिसत होती, मस्त फोटो आले त्याच्यावर बी. आणि ही जी एक आहे, ही मी आत्ता घेतली होती, गुढीपाडव्यासाठी घेतलेली होती, पण तिचं काही ब्लाऊज मी टाकलंच नाही शिवायला. ही बघा, ही इथून गोदऱ्यातूनच घेतलेली. खूप छान आहे आणि याचा कलर खूप आवडला होता मला. ब्लाऊज आहे याच्यावर असं काही, आणि मी तुम्हाला खोलून दाखवते. याचा पल्लू मला खूपच आवडलेला. हे बघा, असा पल्लू आहे, खूप छान आहे आणि मला खरंच खूप आवडली होती ही साडी. मला याचा कलर जास्त आवडला, खूप मस्त दिसते. आणि ही एक जी आहे, ही पण माझ्या आईनेच मला दिलेली. अशा साध्या साड्या मी खास करून आईकडूनच आणते, कारण की मला साध्या आवडतात वेअर करायला. आणि ही ना, ही साडी माझ्या मामाची पोरगी आहे, सुरतला राहते ती. तिने, माझी बहीण गेली होती तिच्याकडे, तेव्हा तिने माझ्यासाठी कॉन्ट्रॅक्ट पाठवली होती. आणि ही पण खूपच छान दिसते आणि एकदम अशी मऊ आहे, ती मला खूप आवडते. आणि काही असे थोडेफार ब्लाऊज आहेत. हा एक ड्रेस आहे, हा माझ्या भावाने मला घेतलेला दिवाळीला. भरपूर भरलेला आहे, चमचम चमचम करतो, भरपूर छान दिसतो. घातला की खूप छान दिसतो. खूप महाग होता आणि मी हट्ट केला होता की मला हाच पाहिजे, आणि त्याने मला घेऊन दिला. ही एक साडी आहे, ती पण अशी साधीच आहे. म्हणजे ही पण मी आईकडूनच आणलेली, म्हणजे आईची होती, मी घेऊन आली. अशा भरपूर साड्या मी आईकडून आणते. आणि ही मला चिरागच्या पप्पांनी घेतलेली. रक्षाबंधनच्या वेळेस माझे भाऊ आणि आई वडील आले होते ना, तेव्हा त्यांनी मला ही घेतली होती रक्षाबंधनला. आणि ही एक जी आहे, तिच्यावर ब्लाऊज नाही आहे. जेव्हा गावात साड्या विकायला येतात ना बाया, त्याच्याकडून माझ्या आईने घेतलेली होती. म्हणजे किती 300 का 400 रुपयाची साडी असेल ही, पण खूप छान आहे. पण हिचा आहे ना, असा थोडासा फुग्गा होतो, म्हणून मी जास्त नाही घालत. आणि ब्लाऊजही नाही आहे त्याच्यावर. कधीतरी एकदा घातली मी, फक्त एकचदा घातली असेल, त्याच्यानंतर नाही घातली. आणि मला याच्यावर ब्लाऊज बघावं लागेल, चांगली ब्लाऊज भेटला तर मी वेअर करेन. आणि ही आहे, ही पण मी माझ्या आईकडूनच आणलेली. म्हणजे माझ्या वहिनीच्या ओटी भरायचा कार्यक्रम होता ना, तेव्हा भरपूर अशा साड्या आल्या होत्या, त्याच्यातून मला ही एक आवडली होती, ती मी आणली. आणि याच्यावरचं ब्लाऊज काय मला भेटत नाही आहे, मग ती पण अशीच पडलेली आहे. आणि ही साडी जी आहे ना, ही माझ्या भावाने मला रक्षाबंधनला पाठवली होती ऑनलाईन. खूप छान आहे, 1100ला भेटली होती. आणि अशी कॉटनची आहे, घातल्यावर खूप छान दिसते. आणि ब्लॅक कलर माझा फेवरेट आहे, मला ब्लॅक कलर खूप आवडतो खरंच. आणि पल्लू हिचा खूपच छान आहे, हे बघा, खूपच छान असा पल्लू आहे आणि खूपच छान दिसते. मला खूप आवडते ही साडी. माझ्या सगळ्या साड्यांमध्ये ही साडी फेवरेट आहे, मस्त दिसते. ब्लॅक कलर तर मला आवडतोच. ही साधीच आहे. ही पिचाचा ब्लाऊज पण शिवलं आहे मी, पण ही कधी घातली नाही मी अजूनपर्यंत. आणि ही जी ब्लॅक आहे ना, शांत बस ना जिरू, ही जी ब्लॅक आहे ना, ही साडी पण माझ्या भावानेच, म्हणजे माझ्या बहिणीला घेतलेली ही साडी, पण ही तिच्याकडून मी घेऊन आली. माझ्या बहिणीचं माझं असं चालतं, एकमेकांच्या साड्या आम्ही घेतो. ही पण ब्लॅक आहे म्हणून मी तिच्याकडून घेऊन आली. तिलाही ब्लॅक कलर आवडतो, मलाही खूपच आवडतो आणि खूप छान होती. हिच्यावरचा ब्लाऊज पण नाही मिळत, तर ही पण पडलेलीच आहे. ही पण एकचदा घातलेली मी, त्याच्यानंतर नाही घातली. आणि हे असे वापरायचे कपडे आहेत पडलेले, जे मला सगळे व्यवस्थित घड्या करून ठेवायचे आहेत. आणि हा जो ड्रेस आहे तो मी आत्ताच घेतलेला, म्हणजे मला दुसरा घ्यायचा होता, पण मला तो काही भेटला नाही, मी हा घेतला. असं छान आहे, असे वापरायचे आहे ते सगळे कपडे. सगळं मला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे, कारण की
अजिबात कपडे कोणाला सापडत नाही, कोणाचे कुठं झालेत. मी एक साईडलाच ठेवलेले राहता, पण इथं सगळं मिक्स झालेलं आहे. त्यांचे कपडे इकडे, माझे कपडे त्यांच्या कपाटात, असं झालंय. सगळं काढून घेते. जे जुने आहे ते तर मला आता काढून ठेवावेच लागतील, कारण की कपाटात अजिबात आता जागा नाही आहे, मावती नाही आहे ना. सगळं खुपसून ठेवलेलं आहे मी, पण ते असं व्यवस्थित नाही रचलेलं. व्यवस्थित रचलेलं होतं, पण ते असं होऊनच जातं किती पण आपण रचा. मिशूचे हे कपडे पण इकडे आले. भरपूर साऱ्या जीन्स आहेत माझ्याकडे, एवढ्या जीन्स आहेत, पण मला जास्त जीन्समध्ये चांगलं नाही वाटत आणि कमीच घालते मी जीन्स. यांना आवडतं जीन्स घालत जा असं, पण खरं तर त्यांना आवडतं म्हणून घेतलेलं आहे. एवढा काही मला जीन्समध्ये इंटरेस्ट पण नाही आहे. अशा भरपूर साऱ्या जीन्स आहेत, ज्या मी 2-3दा घातल्या आहेत, नंतर काय घातल्या नाही. हा एक ड्रेस आहे आणि हा एक ड्रेस आहे जो मी जुडिओतून घेतलेला. आणि यांचं काय चाललंय चिरू, छान आहे खूपच. 900 रुपयाला घेतलेला, जसा तसं आहे, अजून काही घातला नाही. आम्हाला जायचं आहे गावाला, तेव्हा त्याच्यासाठीच घेतला आहे मी. तिकडे वेअर करेल मी. आणि व्हाईट ड्रेस घरात घालणं तर होतच नाही, कारण की खूपच खराब होतात. हे असे काय वापरायचे ड्रेस आहेत. इशूचा फ्रॉक. इशू जेव्हा 1.5 वर्षाची होती ना, 1.5 वर्षाची, तेव्हा 2 वर्षाची, दुसऱ्या बड्डेला आम्ही हा फ्रॉक घेतला होता तिला. तो तसाच पडलेला आहे. आणि हा जो आहे हा माझ्या सासऱ्यांनी घेतलेला इशूला, जो खूप छान होता आणि खूप छान दिसते, परीसारखे दिसते याच्यात. चांगला आहे तो अजून पण, भरपूर वर्ष झाली पण चांगला आहे. आणि हा जो आहे ना ड्रेस, हा इशूच्या माझ्या भावाने घेतलेला इशूला दिवाळी जेव्हा होती ना तेव्हा घेतलेला. मस्त होता, खूप छान दिसायचा जेव्हा नवीन होता तेव्हा. आता थोडासा कलर त्याचा डल झाला आहे. आणि हे पांड्याचं स्वेटर जे आहे ते ऑनलाईन मागवलेलं, पांड्याचं स्वेटर असं काही आहे आमचं सगळं पडलेलं. आणि पूर्ण कपाट आता रिकामी आहे. हिला आता व्यवस्थित रचायची आहे. आणि बघा तुम्ही हा गंजा, आणि बघा तुम्ही हा चिराग. आता यांना आवरू की हा पसारा आवरू असं झालं आहे. खरं तर मी आज हे नाही काढायला पाहिजे होतं, कारण की हे दोघं काय आवरू देणार नाही. का रे, मला आवरायचं आहे. ते धुतलेले कपडे तू प्रेस केलेले जीन्स सगळ्या. तर बघते आता, जसं होईल तसं आवरते. आणि मी एका खानदेशातली पोरगी आहे. माझ्याकडे अशा भरपूर साड्या आहेत, ज्या बाकीच्या माहेरी आहेत, बाकीच्या सासरी आहेत, बाकीच्या भावाच्या घरी आहेत. आणि इथं एक बॅग भरून ठेवलेली आहे. म्हणजे आपल्याकडे कितीही साड्या राहिल्या तरी आपण म्हणतो माझ्याकडे साडीच नाही, माझ्याकडे साडीच नाही. दिवस गेला आणि खरं तर मुलं घरी येत म्हणून करमून जातं. आपल्याला वाटतं की ते पसारा करतायत, पण खरं तर ते आहेत म्हणून दिवस चांगला जातो आणि त्यांच्या कामात निघून जातो. आजचा व्हिडिओ नक्की सांगा, कमेंटही करा, शेअरही करा आणि सबस्क्राईबही करा. आणि अशी काहीशी दिसत होती मस्त माझी कपाट, जी खूपच सुंदर मी रचलेली होती. थँक्यू सो मच.